हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। तर आज मी आलेली आहे पुणे कात्रज इथला एकादशी प्युअर व्हेज या रेस्टॉरंट मध्ये। तर ऐकलं होतं इथं एकदम सुंदर असं प्युअर व्हेज जेवण मिळतं। नावातच सगळं आहे एकादशी असं सुंदर असं नाव दिलेलं आहे। तर चला आज आपण इथलं फूड एक्सप्लोर करणार आहोत। चला। तर टुडे स्पेशल मध्ये होतं पनीर हॉट गार्लिक, व्हेज लॉलीपॉप, व्हेज तुफाणी, पनीर महाराणी, सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम। हेच नाही तर एकादशीमध्ये स्पेशल थाली, पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन, पावभाजी, इटालियन हे फूड सुद्धा अवेलेबल आहे। शिवाय इथला ॲम्बियन्स खूप सुंदर आहे। तो मोकळ्या वातावरणात असं नॅचरल थंडावा देण्यासाठी स्पेशल जागा, तुमचा कार्यक्रम असेल 70 ते 80 लोकांचा तर त्यासाठी स्पेशल जागा, तुम्हाला AC मध्ये बसायची सवय असेल तर AC साठी स्पेशल जागा, सगळ्या सोयी तुमच्यासाठी इथं उपलब्ध आहेत। बघा ही सुटसुटीत अशी सुंदर AC साठी जागा आहे आणि खूप असं सुंदर ॲम्बियन्स। अनुभवा एकादशीचे शुद्ध शाकाहारी मेजवानी। या ठिकाणी तुम्ही तुमचे छोटे जे काही कार्यक्रम असतील ते सुद्धा करू शकता। तो हॉटेलचं टोटल ॲम्बियन्स 10 on 10 तर होतच, पण आता खाण्याचं काय, तर चलो वो भी दिखा देते हैं। फुल ऑन फायर। हां तर बघा मस्त असं प्रिपरेशन चालू झालं होतं। पदार्थ बघूनच अशी खायची इच्छा होत होती। प्रॉपर सगळं पद्धतशीर स्टेप वाईज त्यांचं प्रिपरेशन बनवायचं चाललं होतं आणि बघा काय दिसताना सुंदर त्याला कलर आलेला आहे। प्रेझेंटेशनवर पण खास लक्ष दिलं होतं। प्रेझेंटेशनवर पण खूप छान ते काम करत होते। बघा गार्निशिंगसाठी मस्त असे तीळ घातलेत वरती। वाह, बघूनच असं कसं तोंडाला पाणी सुटत होतं। सगळेजण फुल ऑन बिझी होते, कोणी प्रेझेंटेशन, कोणी बनवण्यात, कोणी कटिंग करण्यात, सगळेजण आपापलं काम एकदम छान पद्धतीने करत होते। बघा सगळं असं बघून कसं मस्त वाटत होतं। प्रिपरेशन सगळं झालेलं होतं। लंच टाइम झालं होतं, कस्टमरची लगबग वाढली होती, ऑर्डर्स येत होते, पटापट सगळे कामाला लागले होते। प्रिपरेशन मस्त असं चालू होतं। थाळ्या सजत होत्या, तर थाळ्यांचा टाइम सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत होतं। तर मस्त अशी थाळी सजली होती। तिकडे मोठमोठ्या 2 भट्ट्या होत्या, त्याच्यामध्ये तंदुरी रोटी, परत जे तंदुरी पनीर असतं ते चाललं होतं, त्याचं प्रिपरेशन चाललं होतं। तर फायनली इथले स्पेशल मेन्यू माझ्या समोर आलेले आहेत। आता कंट्रोल होत नाहीये, तर मी तुम्हाला एक एक सांगते की काय काय इथं मेन्यू आहेत, कोणते मेन्यू आहेत। सुंदर असे लॉलीपॉप दिसतात आणि आहेत व्हेज लॉलीपॉप। हे आहेत पनीर स्टिक, मस्त बघा असं छान त्याचं गार्निश केलं आहे। तीळ टाकलेले आहेत, पांढरे तीळ आहेत आणि मे बी ते कोकोनट आहे। खूप सुंदर दिसतंय आणि हे त्यांची स्पेशल डिश आहे, एकादशी स्पेशल पनीर ही त्यांची स्पेशल डिश आहे। हे आहे पनीर पहाडी कबाब आणि ही स्पेशल पंजाबी थाली। पंजाबी थालीमध्ये पण बरेच मेन्यू आहेत, टेस्ट करून आपल्याला कळेलच की काय काय आहेत। एवढे सुंदर व्हेज लॉलीपॉप मी आतापर्यंत कधी खाल्ले नव्हते। एवढी सुंदर टेस्ट आहे। एक मंचुरियनचा जो फ्लेवर असतो ना, ते मंचुरियन टाईप असे लागतात, पण खूप सुंदर टेस्ट आहे। म्हणजे मंचुरियन पण मी खाल्लंय, पण याची टेस्ट खरंच खूप सुंदर आहे। पनीर स्टिक मी पहिल्यांदा खाते आणि ते वरती तीळ वगैरे बघून आहे ना, एवढं ते सुंदर दिसतंय दिसतानाच बघा तुम्ही। आणि मेन खायची इच्छा माणसाला तेव्हाच होते जेव्हा ती दिसायला पण सुंदर असते। ते खूप महत्वाचं असतं की तुमचं गार्निशिंग, ती दिसायला डिश कशी आहे। हे पहिलं टेस्ट केलं, एकदम वेगळी, एकदम डिफरंट टेस्ट। पनीर स्टिक केलं, त्याची स्पेशल टेस्ट आहे, खूप सुंदर आहे। त्यांचं एकादशी स्पेशल पनीर, मस्त, काय अजून बोलू, मस्त छान बोलण्याशिवाय माझ्याकडे वेगळे शब्द नाहीयेत, कारण खूप छान टेस्ट आहे। आणि जो त्याचा तिखटपणा आहे आणि त्या मसाल्यांचे जे फ्लेवर आहेत ना, एकदम न्यूट्रल, एकदम तरी तुम्हाला ते व्यवस्थित तिखटपणा त्याचा वाटणार आहे। कमी तिखट खात असाल तरी तुम्हाला एकदम ते व्यवस्थित त्याचा तो फ्लेवर, त्याचा जो तिखटपणा आहे, टेस्ट आहे, ती एकदम म्हणजे छान आहे।
थाली थाली। खरं सांगू का, ही पंजाबी थाळी एवढी आवडली मला, अरे बाप रे काय टेस्ट होती भाज्यांना, खतरनाक म्हणजे खतरनाकच म्हणावं लागेल, कारण मला भाज्यांची पर्सनली टेस्ट खूप जास्ती आवडली. त्यानंतर ती डाळ होती म्हणजे वरण होतं, त्याला पण खूप छान टेस्ट होती, घरगुती वरण असल्यासारखं, कोशिंबीर मस्त होती. त्यानंतर हे जे फ्रूट कस्टर्ड होतं येल्लो कलरचं, हा काय फ्रूट कस्टर्ड, एकदम मस्त बॅलन्स असा गोडवा होता. त्यानंतर गुलाबजाम पण तेवढंच सुंदर, 2 स्वीट पदार्थ होते, पण दोघांनी एकदम त्यांचा गोडवा कसा मेंटेन केला होता. आणि असं आम्ही आनंद घेत नंतर जेवलो. म्हटलं आता बस झालं, तर मस्त या स्वादिष्ट अशा सात्विक जेवणाचा आनंद घेऊयात. खूप छान वाटलं. स्टाफ पण एकदम कोऑपरेटिव्ह होता. हळूहळू फुल गर्दी वाढली होती. तुम्ही पण एकदा अवश्य इथं व्हिजिट करा. PCMC मध्ये राहत असाल तर तुम्ही पिंपळे सौदागरला व्हिजिट करू शकता. पुण्यात राहत असाल तर कात्रजच्या या ब्रांचला तुम्ही व्हिजिट करू शकता. चला फायनली माझं जेवण झालेलं आहे एकादशी प्युअर व्हेज. खूप छान असं इथं व्हेज जेवण आहे. आणि एकादशीच्या दिवशी इथं स्पेशल उपवासाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला खाण्याच्या मिळणार आहेत. त्यामुळे जर कात्रजमध्ये आलात, कात्रजच्या जवळपासच्या परिसरात जर तुम्ही राहत असाल तर नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट. जर तुम्ही PCMC मध्ये राहत असाल तर तुम्ही पिंपळे सौदागरच्या यांच्या ब्रांचला व्हिजिट केलं तरी चालेल. सध्या यांच्या 2 ब्रांच आहेत पुण्यामध्ये, एक पिंपळे सौदागरमध्ये आणि आत्ता मी जी आहे ती कात्रजची ब्रांच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस आणि डिटेल्स या रेस्टॉरंटचे मिळतीलच, तर नक्की एकदा तरी व्हिजिट करा. थँक्यू. तर मंडळी, कसा वाटला हा शुद्ध असा सात्विक व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रामकृष्ण हरी.